हॅलो हॅलो छे हॅलो हॅलो पहिला चेंडू उडवला गेला. हॅलो 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 स्ट्रायकिंग एंडला दशरथ साईम असेल. पहिला चेंडू यशच्या डोकावरून चेंडू उडवला गेला 2 धावांसाठी. घोषित क्षेत्रामध्ये 2 धावांना टीमचं आणि वैयक्तिक अकाउंट ओपन केलं जात आहे. पुढील चेंडू असेल पहिल्या षटक हातातना मिलिंद गोळम. दुसरा चेंडू आपल्या षटकातील पहिल्या षटकातील दुसरा चेंडू सज्ज होतोय दशरथ साईम. पाहूया शॉर्ट पिच चेंडू होता. चेंडू हवेत आहे. स्क्वेअर लेग मध्ये डोक्यावरून चेंडू टोलण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी साधा सोपा झेल जमिनीला बहाल होतोय. तोपर्यंत या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल करेपर्यंत या ठिकाणी 2 धावा दशरथ आणि शैलेश या ठिकाणी 2 धावा पूर्ण करतोय. या 2 धावेनी पुन्हा एकदा 2 धावा टीमच्या खात्यामध्ये आणि वैयक्तिक अकाउंटमध्ये ऍड केल्या जात आहेत. धावसंख्या पोहोचते ती 2-2 4 धावा. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चेंडूमध्ये 4 धावा या ठिकाणी वसूल करतोय तो दशरथ साईम मिलिंद गोलम यांच्या गोलंदाजीवरती. पुढचा चेंडू असेल पाहूया मिलिंदचा काय रणनीती असेल दशरथची या चेंडूवरती. मिलिंदचा पुढचा चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी चेंडू फळीचा कोणता स्पर्श नाही. बाकी सोपस्कर पूर्ण करतो यष्टीरक्षक आपल्याला पाहायला मिळेल. प्रवीण घाडी आहेत यष्टीरक्षक. सुंदर या ठिकाणी यष्टीरक्षण आहे. बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे. पुढील चेंडू मिलिंद गोळमचा सामना करतोय दशरथ. या ठिकाणी पंचांकडे अपील होतं या ठिकाणी वाईड चेंडूचं. मात्र या ठिकाणी चेंडू जातोय निर्धाव चेंडू. पुढील चेंडू असेल मिलिंदचा सामना करतोय पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला राईट हँडेड बॅटर दशरथ साईम. आता मात्र या ठिकाणी पंच खराब चेंडू घोषित करतात. नो चेंडू आहे. या चेंडूवर मात्र याच्या पुढच्या चेंडूवर मात्र नामी संधी असेल मोठा फटका खेळण्याची. फ्रीट असेल याच्या पुढच्या चेंडूवरती फ्रीट असेल मोठा फटका खेळण्याची नामी संधी असेल दशरथला. पाहूया मिलिंदचा पुढचा चेंडू. पुन्हा त्या चेंडूला उडवलं पहिल्या दिशेने. यावरती 2 धाव मात्र मिळत आहेत. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय 2 धावेने. धावसंख्या पोहोचते ती तब्बल 7 धावा. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना 31 धावांचं लक्ष्य आहे आणि हे पार करत असताना धावसंख्या होते ती पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना विनागडाच्या मोबदल्यात या ठिकाणी 7 धावा आपल्याला मेगा स्क्रीनवर पाहायला मिळतील. कशा प्रकारे जमविल्या गेल्या दशरथने. पुढील चेंडू असेल या षटकातील अंतिम चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय तो मिलिंद गोळम. सामना करतोय दशरथ साईम. पुन्हा चेंडू उडवलाय. फटका फसलाय का पाहूया. या ठिकाणी सुरेख झेल मात्र या ठिकाणी झेल जमिनीला पुन्हा एकदा झेल बहाल होतोय. आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये 2 जीवदानं मिळतात दशरथ याला आणि यावरती 2 धाव मात्र पूर्ण करतायत दशरथ आणि शैलेश. या 2 धावेने धावसंख्या पोहोचते ती तब्बल पहिल्या षटकामध्ये 9 धावा. षटकाची सांगता होते. पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या होते ती शिवरुद्र 11 कुणकेश्वर या संघाची तब्बल 9 धावा. पहिल्या षटकाच्या अखेरीस सुंदर आणि सावध सुरुवात आपण पाहतो आहोत. शिवरुद्र 11 कुणकेश्वर संघाकडून 31 धावांचं लक्ष्य आहे. हॅलो 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 वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी प्रवीण घाडीच्या हातामध्ये चेंडू दिसतोय. पाहूया प्रवीण घाडी काय रणनीती असेल. स्ट्रायकिंग एंडला बऱ्याच वेळानंतर शैलेश आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू प्रवीणचा.
चेंडू हवेत आहे, पाहूया प्रॉपर कनेक्शन झालेलं आहे. चेंडू फळीत, चेंडूला पाठवलाय सरळ सीमा रेषे बाहेर. 6 धावांसाठी आलाय मोठा षटकार. डीजे धन्यवाद. या ठिकाणी 6 धावा, 6 धावांनी धावसंख्या पुढे तब्बल 15 धावा. धाव फलकावरती पुढील चेंडू प्रवीणचा. पुन्हा एकदा चेंडूला उडवलं. स्ट्रेट ड्राईव्हच्या स्वरूपात चेंडू ट्रॅव्हल करतोय. चेंडू ट्रॅव्हल करत या ठिकाणी शैलेश आणि दशरथ एक धाव पूर्ण करतात. एका धावेने धाव फलक घालते. धावसंख्या होते ती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना 16 धावा, 31 धावांचा पाठलाग. सलामीची जोडी मैदानात. स्ट्रायकिंग एंडला आता पुन्हा एकदा दशरथ. सुरेख चेंडूची या ठिकाणी फेकी आपण पाहिली. चेंडू जातोय निर्धाव. मालवणी भाषेत सांगतात पोयांडा चेंडू आणि आमच्या मासेमारी बांधवांच्या भाषेत सांगतात निजू चेंडू, म्हणजे कायच नाही असो निजू चेंडू गेलो. पुढचा चेंडू प्रवीणचा चेंडू सामना करतोय. एक मोठा फटका खेळण्याचा मानस या ठिकाणी आपण बघतो आहोत. प्रत्येक चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न आहे दशरथचा. मात्र या ठिकाणी 2 चेंडूवरती प्रयत्न फसतोय. दोन्ही चेंडू निर्धाव फेकले गेले प्रवीणच्या माध्यमातून. धावसंख्या मात्र आहे तिथेच 16 धावा. पुढील चेंडू असेल प्रवीणचा सामना करेल पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला दशरथ. सुरेख चेंडू फेकला गेला. नकल चेंडू फेकला गेला प्रवीणच्या माध्यमातून. चेंडू फळीचा कोणता स्पर्श आपण पाहिला नाही. मात्र या ठिकाणी बाईच्या स्वरूपात मात्र 1 धाव पूर्ण होते. एका धावेने धाव फलक घालते. धावसंख्या होते ती 17 धावा. एका षटकाराशी खेळणारा आक्रमक फलंदाज पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतो, म्हणजे शैलेश वाघरी असेल. प्रवीणच्या पुढच्या चेंडूचा सामना करतोय, पाहूया. सुरेख चेंडू ब्लॉकला चेंडू मात्र यावरती चेंडू स्क्वेअर लेगला ट्रॅव्हल करेपर्यंत या ठिकाणी 1 धाव मात्र पूर्ण करतोय शैलेश आणि दशरथ. एका धावेने धावसंख्या पोहोचते 18 धावा. सुरेख आणि सावध सुरुवात या ठिकाणी कुणकेश्वर संघाकडून. शिवरुद्र 11 कुणकेश्वर संघाकडून. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या होते ती 18 धावा. 9च्या सरासरीनं आतापर्यंत धावा जमवतोय तो शिवरुद्र 11 कुणकेश्वर संघ. प्रथम फलंदाजी करत असताना महालक्ष्मी पॅकर्स तेवदा संघानं नाममात्र 30 चेंडूमध्ये 30 धावा जमा केल्या आणि 31 धावांचं लक्ष ठेवलं. आणि 31 धावांचा पाठलाग करत असताना 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या होते ती शिवरुद्र 11 संघाची. ती म्हणजेच 18 धावा. जस डीजे गावागावात साऱ्या जिल्ह्यात गाजतई एकच नाव. गावागावात साऱ्या जिल्ह्यात गाजतई एकच नाव. कुणकेश्वर पॅकर्स एकच नंबर केलं ती डेंजर डाव. कुणकेश्वर पॅकर्स एकच नंबर केलं ती डेंजर डाव. धन्यवाद डीजे. यानंतर होणारा सामना, या आधीच्या सामन्यामध्ये पराभूतलेला संघ अर्णव स्पोर्ट्स आणि या सामन्यातील पराभूत संघ, या 2 संघामध्ये सामना होईल. नवीन गोलंदाज निलेश कदम. पहिला चेंडू सुरेख फेकला गेला. चेंडू फळीचा कोणता स्पर्श आपण पाहिला नाही. स्ट्रायकिंग एंडला आहे शैलेश वाघरी. बाकी सोपस्कर पूर्ण करतोय यष्टीरक्षक सूरज. पुढील चेंडू असेल निलेशचा चेंडू उडवला. चेंडू ते घोषित क्षेत्रामध्ये 2 धावा या ठिकाणी पंच टिकल्या स्वरूपात घोषित करतायत. आणि या 2 धावेने धावसंख्या पोहोचते ती 20 धावा. 16 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. समीकरण राहते या सामन्याचं 16 चेंडू आणि 11 धावा असं समीकरण राहतंय. नेक्स्ट चेंडू असेल निलेशचा सामना करतोय पुन्हा एकदा शैलेश वाघरी. स्ट्रायकिंग एंडला राईट हँडेड बॅटर आहे, पाहूया. चेंडूला उडवलंय. चेंडू जातोय हवाई सफर करत सरळ सीमा पार. आलाय मोठा षटकार. डीजे थँक्यू डीजे. 5 धावांची आवश्यकता. सुरेख चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा या ठिकाणी
सुरेख प्रयत्न होता, चेंडूला उडवलं. या ठिकाणी खराब आपण चेंडूची फेकी पाहिली. यावरती मात्र 2 धाव मात्र पूर्ण करतोय दशरथ आणि शैलेश. या 2 धावेने धावसंख्या पोहोचते ती 28 धावा. 3 धावांची आवश्यकता. 14 चेंडू आणि 3 धावा. फुलटा चेंडू होता, मात्र नकल चेंडू होता. तेवढा टायमिंग आपण पाहिला नाही आणि चेंडू ट्रॅव्हल करेपर्यंत या ठिकाणी 1 धाव मात्र पूर्ण करतोय शैलेश. अजून 2 पावलं दूर विजय. पाहूया. चेंडूला उडवलंय, खराब चेंडू पंच घोषित करतायत. नो चेंडू आहे आणि चेंडू जातोय सरळ घोषित क्षेत्रामध्ये. 2 धावा, एकूण 3 धावा आणि या ठिकाणी संघ विजयी होतोय तो शिवरुद्र 11 कुणकेश्वर. दोन्ही संघाचे या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन. सामना होणार आहे तो महालक्ष्मी पॅकर्स विरुद्ध अर्णव स्पोर्ट्सच्या 2 संघामध्ये. नाणेफेक होते. सन्माननीय आमच्या मान्यवर कक्षातील मंगेशजी बाई यांचे शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक होईल. यानंतर सामना महालक्ष्मी पॅकर्स तळेबाजार विरुद्ध सामना असेल अर्णव पॅकर्स